सुख झाले हो साजने तो हा विठ्ठल बजवा सुख झाले हो साजने तो हा विठ्ठल करोनिया शुद्ध मन करोनिया शुद्ध मन करोनिया शुद्ध मन करोनिया
करुणिया शुद्ध मन करुणिया शुद्ध मन करुणिया शुद्ध मन करुणिया शुद्ध
शुद्ध मन करोनिया शुद्ध मन करोनिया शुद्ध मन करोनिया शुद्ध मन नारायण स्मरावा तरीचा हा तरी जे सिंधू भवबंधू तोडोनिया येथे सरे ते विठला विठला करोनिया शुद्ध मन करोनिया शुद्ध मन नारायण स्मरावा तरीचा हा तरी जे सिंधू भवबंधू तोडोनिया विठला विठला महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरु प्रथमं पाण्डुरङ्गाकरु प्रथमं पाण्डुरङ्गाकरु नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद मेषमालंदे वल्लभं नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेरू संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकी तोयेन समाधिराज वैराग्ययुक्तं सुविचारवन्तं नमामि लोकं शिरसा गुरुं तं मस्तकहे पायावरी पायावरी या वारकरी संतांच्या करोनिया शुद्ध मन करोनिया शुद्ध मन नारायण स्मरावा तरीचा हा तरी जे सिंधू भवबंधू तोडोनिया कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबरा यांचा असो या अभंगातून जगद्गुरु तुकोबरा नारायणाचं स्मरण करण्याचा आग्रह करतात आणि ते स्मरण केल्यानंतर त्याचा आपल्याला काय फायदा होईल याचं वर्णन या अभंगातून करतात विठ्ठल सेवेला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिचय द्यायचा म्हणजे तो म्हणजे असा
की सालाबाद प्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये 5व्या दिवसाची सेवा ही माझ्या वाट्याला आली, हे मी माझं खरं परम भाग्य समजतो. विठ्ठल विठ्ठल. मला वाटते तू जितकी उपस्थित आहेत किंवा उपस्थित नसतील त्या सर्वांना ज्ञात आहे की हा उत्सव कशा निमित्ताने आहे. तरी पण वाक्याचे कर्तव्य म्हणून मी त्याचं वर्णन करतो. आपण खूप भाग्यवान आहोत. का भाग्यवान आहोत? पहिलं भाग्याचं आपलं लक्षण हे आहे की आपल्याला हा मनुष्य देह प्राप्त झालाय. पहिलं भाग्याचं लक्षण आहे. आपल्याला काय झालंय? मनुष्यत्व प्राप्त झालंय. हे परम भाग्य आहे. आणि त्याच्यानंतर परम भाग्य असं की ते साधू संतांच्या नंतर प्राप्त झालाय. हे परम भाग्याचं लक्षण. जर साधू संतांच्या नंतर जर आपला देह आपल्याला मनुष्यत्व प्राप्त झालं नसतं तर आपल्याला सावता महाराजांची पुण्यतिथी करता आली असती का? नाही. आपल्याला नामदेव महाराजांचा समाज सोहळा करता आला असता का? नाही. आपल्याला संतांचा उत्सव करता आला नसता. आणि जर आपण संतांचा उत्सव, तुम्ही म्हणाल का महाराज, तुम्ही म्हणायला लागले की मनुष्य देह भेटणं ठीक आहे, संतांच्या नंतर भेटणं हे पण ठीक आहे, पण त्यांचंच आपल्या मनुष्यत्व, आपलं हे जे मनुष्यत्व आहे हे मनुष्यत्वाला धन्यता प्राप्त होण्यासाठी संतांच्या उत्सवाची काय गरज आहे? आम्हाला मनुष्य देह भेटला मग आम्ही आमचं मस्त आनंदात जीवन जगेल. संतांच्या उत्सवाचीच काय गरज आहे? तुम्ही आम्हाला हे उत्सव करताय म्हणून धन्यवाद का देताय? तर त्याचे कारण आहे, आपल्याला जर आपल्या या संसार चक्रामधून, या जन्म मृत्यूच्या चक्रामधून जर बाहेर पडायचं असेल तर आपल्याला संतान वाचून पर्याय नाही. भगवान सांगतात विठ्ठल विठ्ठल. संत काय करतात हो? संतांचा उत्सव का करायचा, का सप्ताह ठेवायचा वर्षभरातून एकदा तरी कमीत कमी? तर ज्ञानोबा सांगतात, हरपले आपण ते पावे, ते संता ते पाहता दिवसावे, मनोनी वानावे ऐकावे तेची सदा. ज्ञानोबा म्हणतात आपण संतांचा उत्सव का करायचा? त्याचं कारण आहे. त्याचं कारण असं आहे की आपण आपली एक वस्तू हरवलेलो आहोत आणि ती वस्तू जर तुम्हाला प्राप्त करून घ्यायची असेल तर संतांचा उत्सव आपण केला पाहिजे. का? कारण एक संत या पृथ्वी तलावर असे आहेत की ती हरवलेली वस्तू आपल्याला प्राप्त करून देतात. विठ्ठल विठ्ठल. कोणती आहे? तुम्ही म्हणाल आमचं तर कायच हरवलं नाही महाराज. आपण हरवलेलो, आपल्याला अज्ञान आहे. जाऊ द्या, माझा तो विषय नाहीये. मला सांगायचं हे आहे की आपण एक वस्तू, आत्मवस्तू हरवलेलो आहोत आणि ती आत्मवस्तू जर आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल तर संतान वाचून आपल्याला ही गोष्ट प्राप्त होणार नाही. म्हणून संतांचा उत्सव, संतांचं चरित्र, संतांच्या नामाचा उद्घोष, या संतांचं स्मरण, या सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत. आणि या जर सगळ्या गोष्टी केल्या तर आपण आपल्याला जीवनामध्ये जी वस्तू हरवलेली आहोत ती आपल्याला प्राप्त होईल. आणि त्याच्यासाठी साधू संतांनी, आपल्या पूर्वजांनी, उच्चनगिरी महाराज झाले असतील, भीमदास बाबा झाले असतील, या महापुरुषांनी संतांचा उत्सव सुरू केला. नुसतं त्यांनी सुरू नाही केला तर आपल्याला त्यांनी करायला लावलं. ते काल महाराजांनी सांगितलं की इवलेसे रूप लाविले द्वारे त्याचा वेलू गेला गगनावरी. हा सप्ताह म्हणजे मला वाटतं या वस्तीवरचा सप्ताह म्हणजे गावची जत्राच आहे, म्हणजे वस्तीवरची यात्रा आहे का. एरवी कुठल्या निमित्तानं आपण सगळे येत नाही एकत्र, पण सप्ताह म्हणलं का सगळी पै पाहुणी जशी या गावाकडे यात्रेला येतात तसं सप्त्याला येतात. आणि हे खरं भाग्य, हे खरं पुण्य, ही खरी कृपा उज्जैनगिरी महाराजाची, भीमदास बाबांची, या सगळ्या साधू संतांची आपल्यावर आहे. विठ्ठल विठ्ठल. त्यांनी जर हे रूप लावलं नसतं तर आज आपण ही फळं भोगली नसती. मग आपण फळं नसती भोगली, मग काय खाल्लं असतं आपण? आता नको ते सांगायला. अशा गोष्टी आपल्याला प्राप्त झाल्या असत्या जीवनामध्ये, पण त्यांनी आपल्यावर थोर उपकार केले आणि आपल्याला आपल्या वस्तीवर म्हणा, आपल्या कुटुंबात म्हणा, आपल्या जीवनामध्ये हे अध्यात्माचं बीज लावलं. आणि त्याच्यामुळं
वास्तविक पाहता असं आहे, आता आम्ही बऱ्याच ठिकाणी कार्यक्रमाला जात असतो. कार्यक्रमामध्ये तरुण मुलं आणि सप्ताह याचा सूत्रांश संबंध नसतो. एखादा तरुण दिसलाच तर समजून चालेल ह्याला कुठून तरी धरून आणलाय, असं तरुणाची अवस्था आहे. पण इथं असं नाहीये. इथं सगळे तरुण आहेत. तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, ते त्यांचं भाग्य इतकं उदयाला जावं की त्यांचं जीवन परिपूर्ण व्हावं. विठ्ठल विठ्ठल. आणि असं सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा उत्सव आपण साजरा करत आहोत, संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी बाकीची दिग्गज मंडळी, आपल्या सगळ्यांचे गुरुजी, आपल्या सर्वांचे मार्गदर्शन हरिभक्ती परायण बापू म्हणजे एकनाथ महाराज आहेत. सुंदर सुंदर आता सगळ्यांची नावं घ्यायला पाहिजे. का? कारण ते सगळे त्या पात्रतेचे आहेत. सगळ्यांची नावं घ्यायला पाहिजे. बघा कोण कोण आहे, तर मला सगळ्यांची नावं पाठले, मी सगळ्यांची घेतली असती. पण आपले राजू महाराज आहेत. बाबा पहिल्या दिवशी येऊन कार्यक्रमाचा उत्सव सुरू केला. बाबांचे उत्तराधिकारी आपले राजू महाराज आहेत. आमचे परम मित्र ओंकार महाराज आहेत, सुखदेव महाराज आहेत, नवनाथ महाराज आहेत, त्यांचं काय पण नाव आहे ते आहेत. पाटील वगैरे नाही, पाटील महाराज आहेत. सगळेच आहेत. आता या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये ह्या कार्यक्रमाला अतिशय भव्य दिव्य स्वरूप आले. कारण कसं आहे माहिती का, कार्यक्रम करायचं म्हणलं ना, या सगळ्या गोष्टी लागतात. लावणी, मृदंग, टाळ, घोष, सेवू ब्रह्मरस आवडीने. कुठल्याही कार्यक्रमामध्ये जर रस यावा असं वाटत असेल ना, तर त्याला सगळ्या गोष्टी नियोजनबद्ध पाहिजे, चांगल्या पाहिजे. जेवण करायचं मग कसं चांगलं करायला पाहिजे. काय करायला पाहिजे? बासुंदी, गुलाबजामुन, मग जरा जेवणात रस येतो ना, बरोबर आहे का? तसं जेवणामध्ये जर रस याला तर सगळं चांगलं करावं लागतं. मग कार्यक्रमामध्ये रस येण्यासाठी हे सगळे रसिक मंडळ आहेत, त्याच्यामुळे हे सगळा उत्सवाला रस आलेला आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि अशा प्रकारे हा उत्सव संपन्न होत आहे. आणि या उत्सवामध्ये माझ्या वाट्याला ही 5 दिवसाची सेवा, या सेवेसाठी जगद्गुरु तुकोबरायचा अभंग मी सेवेसाठी घेतलाय. या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय नारायणाचं, भगवंताचं, परमात्माचं स्मरण करायचा आग्रह करतात. विठ्ठल विठ्ठल. कसं आहे, आपण परमात्म्याचं स्मरण करायला पाहिजे. तुम्ही म्हणाल महाराज का हो, परमात्म्याचं का स्मरण करायचं? बरोबर आहे का? एकदा काय झालं, एका गावातला एक माणूस आपल्या पाहुण्यांच्या गावी गेला. पाहुण्यांच्या गावी गेला आणि पाहुण्यांच्या गावावरून तो परत आला. कुठं? आपल्या घरी आला. आणि घरी आल्यानंतर त्याला असं कळालं की आपल्या घरचे सगळेच रडायला लागले. सगळेच काय करायला लागले? सिद्धी काय करायला लागले? रडत होते. काय करत होते? रडत होते सगळे घरचे. रडत असल्यानंतर मग तो माणूस गिरस्त आला, सगळ्यांना बाजूला केला. अरे म्हणजे काय झाले रडायला तुम्हाला अचानक? काय झालंय? काय झालं ते सांगता पण येईल. परत त्यांनी कसं एक जणाला शांत केलं आणि विचारलं, अरे काय झालं, तुम्ही सगळेजण काय रडायला लागले? तेव्हा त्यांनी सांगितलं, अहो आपल्या जवळचे अशी व्यक्ती ती आपल्यातून निघून गेली. असं त्याला जेव्हा कळालं, मग अरे त्यालाही वाईट वाटलं. आपल्या जवळचा माणूस, जीवाभावाचा माणूस आपल्याला सोडून निघून गेला, याचं दुःख त्यालाही झालं आणि तो पण रडायला लागला. पण तो कधी रडायला लागला? विचारल्यानंतर मग रडायला लागला. मला सांगायचंय की एक साधारण रडण्याची क्रिया आहे का नाही? पण साधारण रडण्याची क्रिया सुद्धा माणूस विचार करतो आणि मग करतो. विचार केला, विचारलं आणि मग तो रडायला प्रवृत्त झाला. तर महाराज तुम्ही आम्हाला सांगताय की तुम्ही नारायणाचं स्मरण करा, बरोबर आहे की नाही? आम्ही नारायणाचं का म्हणून स्मरण करायचं? विठ्ठल विठ्ठल तुम्ही सांगता नारायणाचं स्मरण करा, ठीक आहे. आम्ही नारायणाचं देवाचं स्मरण सुद्धा करेल. पण ते स्मरण का म्हणून करायचं? काय त्याचे फायदे आहेत, काय त्याचा तोटा आहे, त्याचा काय विचार आहे? तर त्याचा 2 प्रकारे विचारशास्त्रामध्ये सांगितलेले आहे. 2 प्रकारे विचार करता येतो. कसा?
एक अन्वय प्रकाराने विचार करता येतो आणि एक व्यतिरेक प्रकाराने विचार करता येतो. अन्वय प्रकार म्हणजे काय की नारायणाचं स्मरण केलं तर आपल्याला फायदा काय होईल आणि जर नारायणाचं स्मरण जर केलं नाही तर आपलं नुकसान काय होईल, असं दोन्ही प्रकाराने विचार करता येतो. मग मला सांगा, नारायणाचं स्मरण करायचं सांगता तुम्ही, मग कशासाठी आम्ही नारायणाचं स्मरण करायचं? तर त्याचं कारण आहे, आपण जर भगवंताचं स्मरण केलं तर भगवान परमात्म्याची आपल्याला प्राप्ती होईल. भगवंताची जर आपल्याला प्राप्ती झाली, भगवंताची प्राप्ती होऊन काय होणार आहे तुम्ही म्हणाल? भगवंताची जर आपल्याला प्राप्ती झाली तर आपलं जीवन धन्य होईल. वास्तविक पाहता या मृत्यू लोकांमध्ये धन्य कोणाला म्हणतात? कोणाला म्हणतात? कोणाला म्हणतात धन्य? धन्य जगी तोची एक हरी रंगनाथ, धन्य जगी तोची एक हरी रंगनाथ. राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे, राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. धन्य जगी तोची हरी रंगनाथ, धन्य जगी तोची हरी रंगनाथ, धन्य जगी तोची एक हरी रंगनाथ, धन्य जगी तोची. धन्य जगी तोची एक हरी रंगनाचे. भगवंताच्या भजनामध्ये जो नाचतो तो धन्य. म्हणजे मनुष्याच्या जीवनाला जर धन्यता प्राप्त करून घ्यायची असेल तर स्मरण करायला पाहिजे माणसाला. वास्तविक पाहता तीन प्रकारची लोक आहेत. म्हणजे तुकाराम महाराजांनी जशी सांगितले काय तीन प्रकारचे लोक, तुका प्रकाराचे तीन आणि तुका म्हणे केले जन. तसं तीन प्रकारचे लोक आहेत. जसं तुकाराम महाराज तीन प्रकार लोकांचे करतात, तसं साधू शास्त्रांनी शास्त्रांनी व्यास महर्षींनी तीन प्रकारचे लोक केले. म्हणजे तीन प्रकारची लोक असतात. कोणत्या प्रकारचे तीन प्रकारचे लोक असतात? लक्ष द्या, बोलायचं रे. तीन प्रकारचे लोक असतात. कोणकोणती? पहिला जो प्रकार आहे तो धनहीन जगन्याः. विठ्ठल 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 सांगतात तीन प्रकारची लोक आहेत. तर पहिला जो प्रकार आहे त्या लोकांना लोक जर त्यांच्याकडे जर धन नसेल तर त्यांना हीन समजतात. व्यवहारामध्ये आपण बघतो ज्या माणसाकडे धन आहे त्याला माणसं काय म्हणतात? काय म्हणतात? श्रेष्ठ म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात या जगतामध्ये सर्व मान्यता कोणाला आहे? ज्याच्याकडे धन आहे त्यालाच म्हणतात. अहो जगाचं जाऊ द्या, घरचे सुद्धा स्वतःचे आई माता पिता बंधू भगिनी सगळे जर आपल्याकडे धन असतील तरच आपल्याला चांगलं म्हणतात, अन्यथा आपल्याला चांगलं बोलत सुद्धा नाही. कशामुळे घडतं हे? कशामुळे घडतं? तर त्याचं एकच कारण आहे, आपल्याकडे धन नाही म्हणून धनहीन जगन्याः. म्हणून ज्याच्याकडे धन संपत्ती नाही असा माणूस हीन आहे. विठ्ठल विठ्ठल मग आपल्याला जर हीनत्व प्राप्त करून घ्यायचं नसेल तर आपण काय करावं? धनाची प्राप्ती करून घ्यावी, धन प्राप्त करून घ्यावं. आपण जर धन प्राप्त करून घेतलं, ते एका माणसाचं नाव होतं परशुराम, असं नाव परशुराम. काय झालं? त्याचं ग्रहमान फिरले, त्याच्याकडची सगळी संपत्ती गेली. परवाच कोणीतरी महाराजांनी सांगितलं, ओंकार महाराजांनी, की तुकोबर आहे म्हणजे ज्या गावातली पोरांचे बाप तुका शेड म्हणायचे त्यांची पोरं तुका रे तुक्या म्हणायला लागली. का? संपत्ती गेली म्हणून. एक परशुराम नावाचा माणूस होता, त्याच्याकडचं धन सगळं गेलं, त्याला पोरं म्हणायचे परशा, माणसं म्हणजे परशा म्हणायचे. काही दिवसांनी त्याची परिस्थिती सुधारली, थोडी मापात आली. मग त्याला म्हणायला वा वा परसू ये जवळ ये, बस कसं काय चाललंय, परसू म्हणायला लागले. आणखीन सुधारली. मग काय परशुराम शेठ, हे कशामुळे झालं सगळं? धनामुळं. विठ्ठल विठ्ठल आपल्याला व्यवहारामध्ये जर हीन व्हायचं नसेल
तर आपण धन प्राप्त करून घेतलं पाहिजे. एक त्या भांडवलच्या पुस्तकामध्ये एक वाक्य आहे, श्लोक आहे, यस्यास्ति वित्तम सनरकुलीन सपंडितां सश्रुतिवान गुणज्ञ सैव वक्ता सचदर्शनीय सर्वे गुण कांचनमाश्रयन्ते. किंवा धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी, मान्यता हे जगी, सर्व मान्यता हे जगी. धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी, सर्व मान्यता हे जगी, सर्व हे जगी. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. ज्याच्याकडे धन आहे जगामध्ये त्याला मान आहे. म्हणून जर आपल्याला व्यवहारामध्ये जर मान पाहिजे असेल तर आपण काय केलं पाहिजे? धन कमवलं पाहिजे, संपत्ती कमवली पाहिजे. संपत्ती कमवायची म्हणून कशी कमवायची का? असं नाही. कशी कमवायची? जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. धन जोडावं, पण कसं जोडावं? जोडून या धन, उत्तम व्यवहार आणि धन जोडावं. आणि धन का तुमच्याकडे प्राप्त झालं का तुम्हाला व्यवहारामध्ये इज्जत भेटते. हा एक प्रकारची लोक झाली. दुसऱ्या प्रकारची लोक असतात. कसं असतं? आपण सुद्धा व्यवहार, ज्याच्याकडे पैसा आहे ना त्याच्याच पुढे पुढे करतो. ज्याच्याकडे पैसा नाही ना त्याला विचारत सुद्धा नाही. पण एखादा मोठा श्रीमंत सावकार माणूस येऊ द्या, आपण लगेच या शेडी या बसा उठा, लगेच त्यांच्या बरोबर बसणार, त्यांच्या बरोबर उभा राहणार, त्यांच्या बरोबर सेल्फी काढणार. कोणामुळं? त्याच्याकडे धन आहे म्हणून या गोष्टी करतो. पण काही माणसं अशी असतात, काही माणसं धनाला किंमत देत नाही, की व्यवहारातली त्यांच्यापेक्षा जरा चांगल्या क्वालिटीचे लोक असतात. मग ते कशाला म्हणतात? ते कशाला हीन मानतात? तर गुणहीन जगन्या. म्हणजे काही माणसं धनाला महत्व देतात, काही माणसं धनाला महत्व देत नाहीत, मग गुणाला महत्व देतात. त्यांना माहित आहे हे धन कसं आहे. या धनाचा न धरी विश्वास जैसे तरुवर छाया. या धनाचं काय खरं नाही, त्यामुळे ती माणसं धनाला किंमत देत नाहीत. मग कमी किंमत कशाला देतात? गुणाला किंमत देतात. आणि मी गुणवान माणूस असला ना, माणसं धनाचा विचार करत नाही. एखादा गुणवान माणूस आहे, आपण सत्याला हे कलाकार, म्हणजे कलाकार नाहीत म्हणे, पण हे जी गुणीजनांना बोलवतो त्यांच्याकडे पैसा आहे म्हणून बोलवतो का गुण आहेत म्हणून बोलवतो? कशाला बोलवतो? गुण आहे म्हणून बोलवतो ना, बरोबर आहे की? जर त्यांच्या ठिकाणी गुण नसता तर आपण त्यांना बोलवलं असतं का? बोलवलं असतं आपल्या प्रेमाचे म्हणून. पण माणसाला जो मान सन्मान समाजामध्ये मिळतो त्याची संपत्ती बघून मिळत नाही, मग त्याच्यातला गुण बघून त्याला मान सन्मान मिळतो. बघा आता नवरात्र इथे किती टाळकरी आहेत, हे सगळे बिचारे गुणवान आहेत असं मला म्हणायचं नाही. वा गुणा गुणेशु पूज्यन्ते. किंवा हे एवढे टाळकरी इथे उपस्थित आहेत, बरोबर आहे का नाही? हे सगळे टाळकरी जरी उपस्थित असले तरी सगळ्यांपुढे माईक आहे का? आहे का माईक? हे टाळकरी आहेत, हे टाळकरी आहेत का? हे सगळे टाळकरी आहेत, पण यांच्या ठिकाणी या टाळाचा विशेष गुण आहे. म्हणून ते आले का पहिल्यांदा आपण काय करतो? पहिल्यांदा आंदोलन माईक त्यांच्या समोर ठेवतो. कशामुळे ठेवतो? गुणच आहे म्हणून. काय माणसं इतकी गुणी असतात बघा. आता काय हे पण गुणवान आहेत, पण इतके गुणी आहेत की त्यांच्या पुढे माईक ठेवावा. काय इतके गुणी आहेत की त्यांच्या पुढे माईक ठेवा, इतके गुणी आहेत. काय इतके गुणी आहेत. आता माझ्या पुढे किती माईक आहेत? एक आहे. त्यांच्या पुढे किती आहेत? पण काय माणसं इतकी गुणी असतात की त्यांना 2-2 माईक लोक देतात. बघा आपले उपकाराची माणसं कशामुळेच घडतंय सगळं? केवळ गुणामुळं. विठाला विठाला हे जाऊ द्या, ते आपल्यालाच नाही कोणालाही, सगळ्याच माणसांना कोण आवडतं माहिती आहे तुम्हाला? जो गुणवान आहे तोच आवडत असतो. आपल्याला व्यवहारामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल ना तर त्या क्षेत्रातलं गुण आपल्याकडे पाहिजे. आपल्याला व्यवहार करायचा ना, संसार करायचा ना, तर आपण गुण आत्मसात केले पाहिजे, सद्गुण आपल्या ठिकाणी असले पाहिजे. बघा कसे आता बघा, आता इथं काय मला वाटतं जवळजवळ बऱ्याच इथं सासूबाई आहेत का नाही? आहेत का नाही? त्या सासूंच्या ठिकाणी काही गुण असतो. मी काय इथल्या सगळ्यांच्या सासूंकडे तो आहे असं मला वाटतं. आहेच. काय गुण आहे? तर चांगलं बोलणं. आपल्या सुनाला त्या चांगलं बोलतात म्हणून त्या चांगले आहेत.
कसं बोललं पाहिजे? ज्ञानोबा सांगतात, साज आणि मवाळ, मिथुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. एखादी नवीन सून जर आपल्या घरी आली तर मग त्या सासूबाईने कसं बोललं पाहिजे? साच आणि मवाळ, मवाळ बोललं पाहिजे. इतकं बोललं पाहिजे की अगं बिचारे, तू आमच्या घरी आली म्हणून बघ आमच्या घराची किती भरभराट झाली. तू आल्यापासून आमच्या घरामध्ये सुख शांती समाधान सगळं आले. तू नाही आलीस, तुझ्या रूपाने साक्षात कोण आले? देवीच आले म्हणायचं, फक्त श्रीदेवी म्हणायचं नाही. श्रीदेवी नसते, देवी आली तुझ्या रूपानं. असं जेव्हा तुम्ही तिला बोलाल गुणाने, तेव्हा ती काय करेल? मग सासूबाई तुम्हाला चहा देऊ का, पोहे देऊ का, जेवण कधी देऊ, पाय दाबून देऊ का? हे सगळं कशामुळे घडतं? गुणामुळं. पण तुम्ही जर का त्याला पुढे आऊ लावला, मग तुमचं काय म्हातारपण खरं नाही. विठ्ठल म्हणजे व्यवहारामध्ये सुद्धा जो गुणी आहे तोच आपल्याला हवासा वाटतो. महाराज सांगतात, वावा वाटे जना तुका म्हणे व्हावा वाटे जना, जना व्हावा वाटे. कशासाठी? काही माणसांना प्रत्येकाला असं वाटतं की यावी यावी, आम्हाला त्यांना भेटावं, त्याने आमच्या कार्यक्रमाला यावं, सारखं यावं, त्यांनी सारखं भेटावे. कशामुळे वाटतात होते? त्यांच्याकडे पैसा म्हणून नाही, गुणामुळे व्हावी हवीशी वाटतात. तुकोबा सुद्धा सांगतात, भावा वाटे जना, जना भावा वाटे का? गुणासाठी. जो माणूस गुणवान आहे तो सगळ्यांना हवा हवासा वाटतो. काय काय जणाला बोलण्याचा गुण असतो. या देशातला एक चहा विकणारा माणूस होता. तो इतकं गोड बोलायचं, इतकं गोड बोलायचं. या देशातल्या लोकांनी त्याला काय केलं? काय केलं? पंतप्रधान केलं. कशामुळे झालं हे? गुणामुळे, गोड बोलण्यामुळे. विठ्ठल विठ्ठल. तो पंतप्रधान अगोदर काय करायचा? चहा विकायचा. म्हणून ज्याला कोणाला पंतप्रधान व्हायचं त्याने काय करायचं? चहा विकायचा. आमच्या तिकडे वारीमध्ये असं झालं, सगळ्यांनी चहा विकायला काढला. आम्ही म्हटलं काय चांगली चांगली माणसं, पण ते सुद्धा चहा विकायला लागले. मी विचार केला, का असं करायला लागले तुम्ही? महाराज म्हणे, तुम्हाला माहित नाही का काय? अहो म्हणे, चहा विकणारा माणूस भविष्यामध्ये पंतप्रधान होतो. मी म्हटलं भल्या माणसा हो, नुसतं चहा विकून कोण पंतप्रधान होतं का? कुणीच नाही होत. त्याचा चहाच कुणी पिला, कारण का? काहीच नॉलेज नव्हतं. तसंच करायला लागले. तुम्हाला माणसं तुमचा चहा प्यायला येणार, तुम्हाला पंतप्रधान कधी करणार आहे? विठ्ठल मला सांगायचंय काय, माणसाची ही जी प्रगती होते, समाजामध्ये मान सन्मान प्राप्त होतो, कशामुळे प्राप्त होतो? केवळ गुणामुळे. विठ्ठल विठ्ठल. हा झाला दुसरा प्रकार. आणि तिसरा प्रकार आहे, साधू संत गुणवानालाही सुद्धा किंमत देत नाही. मग कोणाला हीन कोणाला मानतात? तर त्याच असं आहे, नारायण स्मरण हीन जगन्या. जो भगवंताचं स्मरण करत नाही असा जो कोणी आहे तो हीन आहे. पहिला ज्याच्याकडे धन नाही तो हीन झाला, ज्याच्याकडे गुण नाही तो हीन झाला. पण साधू संत त्यांना हीन म्हणत. मग कोणाला हीन म्हणतात? जे नारायणाचं स्मरण करत नाहीत, परमात्म्याचं स्मरण करत नाहीत, ते हीन आहेत. विठ्ठल विठ्ठल. आपल्याला जीवनामध्ये जर हीन व्हायचं नसेल तर आपण काय करायला पाहिजे? नारायणाचं स्मरण करायला पाहिजे. जर आपण भगवंताचं नामस्मरण नाही केलं तर आपल्याला साधू संत काय म्हणतील? तुच्छ मानतील, हीन मानतील. कसं आहे, व्यवहारातल्या लोकांनी आपल्याला काही म्हणू द्या, काय फरक पडत नाही. पण आपल्याला साधू संतांनी, श्रेष्ठ पुरुषांनी हीन म्हणू नये, आपल्याकडे नजर अंदाज करू नये. व्यवहारातली लोक कधी आपल्याला डोक्यावर घेतील आणि कधी पायाखाली घेतील याचा काही नियम नाही. पण आपल्यावर साधू संत प्रसन्न असावे, महापुरुषाची आपल्यावर जर कृपा राहावी असं जर वाटत असेल तर त्यांच्या नजरेतून आपण गिरलो नाही पाहिजे, पडलो नाही पाहिजे. आणि मग त्यांच्या नजरेतून जर आपल्याला पडायचं नसेल, त्यांच्या नजरेत जर आपल्याला कमी
व्हायचं नसेल तर आपण काय करायला पाहिजे? भगवंताचं स्मरण करायला पाहिजे. विठ्ठल परमात्म्याचं जर स्मरण नाही केलं तर काय होतं? काय होतं परमात्म्याचं स्मरण नाही केलं तर? परमात्म्याचं जो स्मरण करत नाही तो माणूस कसा आहे माहितीये? तो माणूस म्हणजे पशु समान आहे. ज्याच्या जीवनामध्ये भक्तीचे संस्कार नाहीत, अध्यात्माचे संस्कार नाहीत, तो माणूस कसा आहे? संस्कार विना पशुभीस समाना. म्हणजे त्याचं जीवन पशुतुल्य आहे. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती, काही एक उपजता मरते, अंध बहिरोधी पांगुळमुखी. म्हणजे ज्याच्या जीवनामध्ये देवधर्म नाही, परमात्म्याचं स्मरण नाही, आशाचं जीवन कसं आहे? पशुप्रमाणे. विठ्ठल आता मला सांगा, वास्तविक पाहता पशुमध्ये आणि माणसामध्ये काय साम्य आहे का? साम्य आहे का? सांगा. पशुमध्ये आणि माणसामध्ये फरक आहे का नाही? अंतर काय आहे का नाही? काय फरक सांगा? माणसामध्ये आणि पशुमध्ये काय फरक आहे? बैल घ्या एखादा, बैलामध्ये आणि माणसामध्ये काय फरक आहे? बैलाला काय असतात? 4 बोला ना पाठीमागचे. इथं पुढे या, पाठीमाग अंधार आहे बरं, अंधारात काही येऊ शकतात. असं पुढे सरकून बसा सगळे. सारखा पुढे येतं. विठाला विठाला या पुढे. तुम्ही सगळ्यांनी हल्ल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. आपली जागा थोडी हल्ली. बघा, पशुला बैलाला किती पाय असतात? किती असतात? 4. आणि माणसाला 2. म्हणजे भेद आहे का नाही? भेद आहे का नाही? माणसाला किती पाय आहेत? 2. आणि बैलाला किती आहेत? 4. अजून काय फरक आहे माणसामध्ये आणि बैलामध्ये? बैलाला काय असतात? 2. बैलाला 2 शिंग असतात का नाही? माणसाला किती असतात? माणसाला शिंग नसतात? सांग बरं दीपा, माणसाला शिंग असतात का नाही? नाही. थांब जरा, तू जरा अशी समाजात ये म्हणजे तुला माणसाला कशी शिंग असतात कळेल. विठाला विठाला. तुम्ही अजून लहान आहे म्हणून तुम्हाला माणसांची शिंग माहित नाही. तुम्ही जसे मोठे व्हाल ना, जेव्हा समाजात पडेल, जशी तुमची प्रगती होईल, मग माणसं तुम्हाला अशी शिंगावर घेतील, मग तुम्हाला कळेल माणसाला कशी शिंग असतात. जाऊ द्या, मला ते नाही सांगायचं. माणसाला शिंग असतात का? बैलाला शिंग असतात. अजून काय फरक आहे? माणसाला काय असतं? माणसाला शेपूट असतं, बैलाला नाही. बैलाला शेपूट असतं, माणसाला असतं का? नाही. बरं, अजून काय असतं? आणखीन काय भेद आहे? माणसाला काय असतं? माणसाला काहीच नसतं म्हणा. पण बैलाला काय असतं? बैलाला येसन असते. असते का नाही? माणसाला येसन असते का? असते. बिना व्यसनी वाली व्यसन आहे म्हणायला लागले. जाऊ द्या. व्यसन म्हणजे काय? आकळण्यासाठी, त्या बैलाला आकळण्यासाठी केलेली व्यवस्था असते, त्याला काय म्हणायचं? व्यसन असते. तसं जसं बैलाला आकळण्यासाठी काहीतरी व्यवस्था केलेली असते, तशी माणसाला आकळण्यासाठी काहीतरी व्यवस्था केलेली असते, त्याला काय म्हणायचं? व्यसन. पण जाऊ द्या, हा स्थूल दृष्टीने भेद झाला. पण माणसामध्ये आणि पशुमध्ये, याच्या जीव वृत्तीमध्ये काय भेद आहे का सांगा? जो भगवंताचं स्मरण करत नाही असा माणूस आणि पशु यांच्यामध्ये काय भेद आहे सांगा? काही भेद नाही. फक्त एवढाच भेद आहे, याला 4 पाय आणि याला 2 पाय. ते महाराज म्हणतात पुच्छेविन 2 पायी. मनुष्य परी कुत्री ती. ज्याच्या जीवनामध्ये भगवंताचं भजन नाही, भगवंताची सेवा नाही, त्याचं जीवन पशुतुल्य आहे. पशुतुल्य म्हणजे तुम्ही तर महाराज आता सांगितलं पशुमध्ये आणि माणसामध्ये भेद आहे. भेद हा स्थूल दृष्टीचा आहे, पण वृत्तीमध्ये एकच आहे. पशु सुद्धा भजन करत नाही आणि हे सुद्धा काय करतात? भजन करत आहेत. वास्तविक पाहता पशुमध्ये माणसामध्ये काही जादा अंतर नाही. माणसामध्ये एकच भेद आहे. एकनाथ महाराजांची ओवी आहे, आहार निद्रा भय मैथुन सर्व योनिशी सम समान तरी मनुष्य देहीशी जाणे विशेष जाणवतं. मनुष्याला विशेष प्रकारचं ज्ञान दिलंय. कशाचं ज्ञान दिलंय?
भजनाचं ज्ञान, भक्तीचं ज्ञान दिलंय आणि ते जर तो करत नसेल तर पशुमध्ये आणि त्याच्यामध्ये काहीही भेद नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून भगवंताचं स्मरण आपण करायला पाहिजे. जर साधू संतांनी आपल्याला हीन म्हणू नये, वाईट म्हणू नये असं जर वाटत असेल तर आपण काय करायला पाहिजे? आपल्या जीवनामध्ये भगवंताचं स्मरण करायला पाहिजे. तुम्ही सांगायला लागले की महाराज भगवंताचं जर स्मरण केलं नाही तर साधू संत रुष्ट होतील, आमचं जीवन हीन ठरेल. मग आम्ही काय करायला पाहिजे? तर तुम्ही भगवंताचं स्मरण करायला पाहिजे. भगवंताचं स्मरण केल्याने तुम्ही काय व्हाल? पशु समान होणार नाही, तुम्ही श्रेष्ठ ठराल. पण महाराज भगवंताचं स्मरण करायचं ही गोष्ट खरी आहे, पण भगवंताचं स्मरण नेमकं करायचं कसं? तर ते कसं करायचं हे महाराज अभंगाच्या शुद्ध मन. काय करावं माणसाने? नारायण स्मरावा. आपलं जीवन जर हीन होऊ नये असं जर वाटत असेल तर आपण परमात्म्याचं स्मरण करायला पाहिजे. पण परमात्म्याचं स्मरण करायचं मग कसं करायचं? करोनिया शुद्ध मन नारायण स्मरावा. आपण परमात्म्याचं स्मरण करतो, पण कसं करायचं ते? तर शुद्ध मनाने करायचं. तुम्ही म्हणाल कसं काय शुद्ध मनाने करायचं? मन कसं आहे? मन कशाला म्हणायचं? बरं, मन निर्माण तरी कसं होतं? मन कसं निर्माण होतं हे तुम्हाला मी सांगतो. स्मरण करायचं नारायणाचं, मनाने स्मरण करायचंय, पण ते मन असं तसं नाही पाहिजे. मग ते शुद्ध मन पाहिजे. शुद्ध मनाने नारायणाचं स्मरण करा. मग ते मन कसं आहे? मन कुठं आहे? मन कशापासून तयार झालं? तर पंच महाभूताच्या सत्वांशापासून मनाची उत्पत्ती होते. मनात कशापासून उत्पत्ती होते? हे जी पंच महाभूत आहेत, प्रत्येक, आता त्याचा खूप विस्तार आहे, तो जाऊ द्या, पण एवढं लक्षात ठेवा की पंच महाभूताच्या शुद्ध अंशापासून कशाची उत्पत्ती होते? मनाची उत्पत्ती होते. बरोबर आहे की नाही? पंच महाभूताच्या शुद्ध अंशापासून जर मनाची उत्पत्ती होत असेल तर ते मन कसं आहे? शुद्ध आहे. कारण कशापासून निर्माण झाले? ते शुद्ध अंशापासून जे निर्माण झाले ते शुद्धच असणार ना. अशुद्ध कसं काय असेल? मग जर शुद्धच मन असेल तर मग तुम्ही परत त्याला शुद्ध करायला कसं काय सांगता? तो एक न्याय आहे ना, पिष्ट न्याय. हा, म्हणजे पीठ दळलेले परत सांगितलं दळून आणा. आता दळलेलं परत कसं काय दळायचं? त्यात काय अर्थ आहे का? नाही. मग मन जर शुद्ध आहे तर शुद्ध मनाला परत तुम्ही शुद्ध करायला कसं काय सांगता? तर त्याचे कारण आहे. जेव्हा आपण कापड घेतो ना, तुम्हाला व्यवहाराचं उदाहरण देतो. तुम्ही साडी घेत असाल किंवा तुम्ही एखादा शर्ट वगैरे कपडे घेत असाल, तेव्हा ते कपडे कसे असतात? स्वच्छ असतात, सुंदर असतात का नाही? पण वापरल्यानंतर काय होतात? ते खराब होतात का नाही? तसं मन शुद्धच आहे, पण जसं आपलं वय वाढतं तसं काय होतं? या विकारामुळे काय होतं? ते
मलिन होतं, अशुद्ध होतं, अपवित्र होतं. म्हणून महाराज सांगतात तुम्ही काय करा, शुद्ध मन करा. विठ्ठल विठ्ठल आणि असं शुद्ध मन जेव्हा तुम्ही कराल तेव्हा काय होईल, काय होईल तेव्हा कसं आहे हे मन शुद्ध कसं करायचं. मन अशुद्ध आहे, शुद्ध होतं, अशुद्ध झालं, मग त्याला शुद्ध कशाने करायचं, तर त्याला शुद्ध करायचं भगवंताच्या नामस्मरणाने. विठ्ठल विठ्ठल भगवंताच्या नामस्मरणाने या मनाची शुद्धी होते, अंतःकरणाची शुद्धी होते. आता कशाने काय होतं, अंतःकरणाची निष्काम कर्म केल्यानंतर अंतःकरणा शुद्धी होते वगैरे वगैरे सगळं जाऊन द्या. पण आपण आता काय निष्काम एवढं बारीक न पाहता आपण काय करायला पाहिजे की भगवंताचं नामस्मरण करायला पाहिजे. या मृत्यू लोकामध्ये आपण आलोय ना, तर आता आपलं एक काम आहे काय, मृत्यू लोकामध्ये आलो त्याचा आपण का आलो कसं आलो याचाही विषय नाही, पण आता आलोय ना तर आता आपण चांगल्या गोष्टी केल्या पाहिजे जे ना आपलं मनुष्य होईल. मी तुम्हाला दृष्टांत सांगतो, तुम्ही ऐकले असेल, म्हणजे नेमकं काय कसं करायला पाहिजे आपण. एकदा काय झालं, अकबर बादशाह आणि बिरबल असे दोघं महालामध्ये बसले होते आणि बसल्यानंतर बादशाहला लहर आली कशाची, बिरबलाचा अपमान करण्याची. आता बादशाहांच्या मनामध्ये, मोठ्या लोकांच्या मनामध्ये काही काय सांगता येत, त्याला लहर आली आपण बिरबलाचा अपमान करायचं. मग तो बिरबलला म्हणाला, अरे बिरबल म्हणे मला एक स्वप्न पडलं. काय पडलं, स्वप्न पडलं. आणि बिरबल म्हणे काय स्वप्न पडलं, तेव्हा सांगितलं अरे म्हणे स्वप्नामध्ये आपण दोघं असं फिरायला चाललो होतो. म्हणे बर. फिरायला जात असताना काय झालं, फिरत 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 आपण खूप बोलत बोलत खूप लांब वर गेलो आणि लांब वर गेल्यानंतर काय झालं, रस्त्याच्या बाजूला दोन्ही बाजूला दोन खड्डे होते. काय होते, दोन खड्डे होते आणि एका खड्ड्यामध्ये मध होता. मध काय होता, मध मध माहिती आहे ना सर्वांना. एका खड्ड्यामध्ये होता मध आणि एका खड्ड्यामध्ये होती गटारीचं पाणी. रस्त्याच्या एका बाजूला गटारीचा खड्डा होता आणि एका बाजूला मधाचा खड्डा होता. आणि जात जात आपण फिरायला जात असताना काय झालं, अचानक एक जो मधाचा खड्डा होता त्या मधाच्या खड्ड्यामध्ये मी पडलो आणि जो गटारीचा खड्डा होता त्या गटारीच्या खड्ड्यामध्ये बिरबला तू पडला. असं म्हणला, हा 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 मोठ्या हाताला बघ म्हणे तो घाणीमध्ये पडला. आता बिरबल होता तो. कसं आहे, माणसाने आपल्यापेक्षा जे हुशार माणसं असतात ना त्यांना जास्त डोकं लावलं, आपण आपल्या ऐपतीत राहावं असं म्हणतात. बिरबल हुशार होता. बिरबल म्हणला, राजेसाहेब, बिरबलाला कळालं हे आपल्याला बळ म्हणे असं करायला लागलं, अपमानित करायला लागलं. मग बिरबलाने सांगितलं, हो राजेसाहेब मला पण एक स्वप्न पडलं. म्हणे तुला पण स्वप्न पडलं, हो म्हणे मला सुद्धा एक स्वप्न पडलं. काय स्वप्न पडलं तुला, त्यांनी सांगितलं काय नाही म्हणे आपण, मला स्वप्न पडलं, स्वप्नामध्ये आपण दोघं असंच फिरायला चाललो. अरे मी माझ्या स्वप्नात पण फिरलो, तू पण स्वप्नात, हो म्हणे सेम आहे म्हणे आपल्या दोघं. फिरायला चाललो, फिरत 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 गेलो आणि फिरत फिरत गेल्यानंतर रस्त्याच्या बाजूला दोन खड्डे होते. अरे म्हणे सेमच आहे की, सेमच आहे म्हणे. मग काय झालं, एका खड्डे एक मधाचा खड्डा होता आणि एक घाणीचा खड्डा होता म्हणे. बर. आणि जो मधाचा खड्डा होता त्या मधाच्या खड्ड्यामध्ये तुम्ही पडले. बादशाह म्हणला, अरे मग मी पण तेच सांगत होतो ना. अरे तुम्ही ते सांगत होता, मी पण तेच सांगतो, माझा अजून तुम्ही लवकर उठलेले दिसता, मी लवकर उठलं नव्हतं त्या दिवशी, जादा स्वप्न पडलं होते म्हणे मला. बर. मग काय झालं, मधाच्या खड्ड्यामध्ये तुम्ही पडला, घाणीच्या खड्ड्यामध्ये मी पडलो. परत काय झालं, मग हळूहळू आपण दोघं कसं तरी त्या दोन्ही खड्ड्यामधून दोघं पण आपण काय झालो, बाहेर आलो. आणि बाहेर आल्यानंतर काय झालं, तुम्ही मला चाटायला लागले आणि मी तुम्हाला चाटायला लागलो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, आता मला सांगा कोण कुठं पडला हे महत्वाचं आहे का, मग कोण कुठं पडला हे महत्वाचं नाही, कोण काय चाटतो हे महत्वाचं आहे. तसं आपण आता मृत्यू लोकांमध्ये पडलोय का कुठं पडलो याचा विचार करायचा नाही. आता जन्माला आलोय ना, आता अशा गोष्टी सेवन करायच्या, मधाचं सेवन करायचं. मध काय म्हणतात त्याला, विठ्ठल विठ्ठल मधाचं सेवन करायचं, मद्यपानाचं सेवन नाही करायचं.
जर मद्यपानाचं सेवन केलं तर त्या भाषेसारखं आपण दुर्दैव. तसं आपलं जर मन आपल्याला शुद्ध करून घ्यायचं असेल तर आपण काय करायला पाहिजे? भगवंताची भक्ती करायला पाहिजे. आता आपण या मृत्यू लोकामध्ये आलोय, त्या मृत्यू लोकामध्ये भगवंताचं इतकं चिंतन करावं, इतकं चिंतन करून आपलं मन शुद्ध करून घ्यावं आणि शुद्ध अंतःकरणाने शुद्ध मनाने भगवंताचं स्मरण करावं. आणि आपण जर शुद्ध अंतःकरणाने मनाने जर भगवंताचं जर स्मरण केलं, तुम्ही म्हणाल महाराज स्मरण करता, आता भजन करणं म्हणजे आम्हाला माहिती आहे, टाळ घ्यायचं, मृदंग घ्यायचं, भजन करायचं हे आम्हाला कळतंय, कीर्तन करायचं हे पण कळते, देवपूजा करायची हे पण कळते, पण नेमकं स्मरण करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? बरोबर आहे का नाही? स्मरण करायचं म्हणजे काय करायचं? मी तुम्हाला सांगतो. स्मरण नेमकं कशाला म्हणतात? स्मरण त्याला म्हणतात जे प्रत्यक्ष ज्ञान नसतं त्याला स्मरण म्हणतात. म्हणजे अप्रत्यक्ष ज्ञान जे असतं त्याला स्मरण म्हणतात. उदाहरण तुम्हाला मी सांगतो. बघा, आता तुम्ही सगळेजण इथे कीर्तनात बसलेत की नाही? बसलेले. बसल्यावर तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसत आहेत. कीर्तनकार दिसतोय, वाजवणारे दिसतात, गायक दिसतात, झाडं दिसतात. तुम्ही काय म्हणताय? वा काय भार आहे सगळं. सगळं तुम्हाला आता प्रत्यक्ष ज्ञान आहे का नाही? आहे, प्रत्यक्ष ज्ञान आहे. तुम्ही कीर्तन सुटल्यानंतर सगळेजण कुठे गेले? घरी गेले. घरी गेल्यानंतर तुम्ही काय करता? जेवण खाऊन, आता पंगत असेल, सगळं जेवण खाऊन झाल्यानंतर तुम्ही घरात जाऊन काय करता? पडता. आणि पडल्यानंतर काय होतो? पडल्यानंतर मग तुम्हाला सगळ्या गोष्टी आठवायला लागतात. आठवायला आपल्याला जे आता जे ज्ञान होतं इंद्रियाद्वारा होतं, चक्षु इंद्रियाने ज्ञान होते, बरोबर आहे की नाही? पण तिथे इंद्रिय आहेत का? नाही, इंद्रिय नाहीत. मग तुम्ही घरात पडल्यावर मग सगळं तुम्हाला स्मरण व्हायला लागलं, तुम्हाला स्मृती झाली त्याची. वा काय टाळपेल होते, काय कीर्तनकार होते, काय चाली म्हणायचे, काय पापाज वाजवायचे, काय झाडी, काय डोंगर, असं होतं का नाही? कशामुळं? मग हे जे होतं ना त्याला म्हणायचं स्मरण. विठ्ठल विठ्ठल असं जर स्मरण केलं तर काय होईल? जर तुम्ही शुद्ध मनाने भगवंताचं जर असं स्मरण केलं तर काय होतं ते महाराज अभंगाच्या दुसऱ्या भवबंधू तोडून या. जर आपण असं स्मरण केलं तर त्या स्मरणाचं फल काय आहे? तरीचा हा तरी जे सिंधू. तरच आपण भगवंताचं स्मरण केलं तरच आपण या भवबंधनातून सुटणार आहे. तरीच म्हणजे असं केलं तरच. बाबा सांगत असतात चकारा खूप मोकार असतो. काय करतो चकार? चकार आणण्याची व्यावृत्ती करत असतो आणि एकाची निष्ठिता करत असतो. जर स्मरण केलं तरच आपण काय करणार आहे? आपण या भवबंधनातून काय होणार आहे? तुटणार आहे. तुम्ही म्हणाल महाराज भवबंधनातून आम्ही कधी तुटणार आहे? कधी तुटणार आहे? भगवंताचं स्मरण केलं तर. बरोबर आहे का नाही? भगवंताचं जर स्मरण केलं तर आम्ही या संसार सागरातून तरुण जाणार आहे. पण मला सांगा, स्मरण दोन प्रकारचं असतं माणसाचं. किती प्रकारचं असतं?
एक संसाराचं स्मरण असतं आणि एक परमार्थाचं परमात्म्याचं स्मरण असतं. स्मरण आहे का नाही? स्मरण आहे ना दोन्हीकडे. पण स्मरणामध्ये काय भेद आहे का? काय देवाचं स्मरण करतात, काय संसाराचं स्मरण करतात. मग स्मरण क्रिया दोन्हीकडे समान आहे का नाही? मग देवाचं करण्यापेक्षा आम्ही संसाराचं करतो ना, अडचण काही. बरोबर आहे का नाही? स्मरण क्रिया समान आहेत का नाही? मग आम्ही जर परमात्म्याचं सोडून जर संसाराचं स्मरण केलं तर काय होईल? त्याचं कारण आहे, आपण संसाराचं जर स्मरण केलं तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला दुःख प्राप्त होईल. आणि आपण जर परमात्म्याचं जर स्मरण केलं तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त होईल. तुम्ही म्हणाल असं कसं काय? स्मरण तर करायचंय ना. स्मरण कशाचंही केलं तरी सुख प्राप्त व्हायला पाहिजे, या भवबंधनातून सुटायला पाहिजे. पण असं होत नाही. का होत नाही? तर त्याचे कारण आहे, आपण ज्याचं स्मरण करतो आपण तसे होत असतो. कसं होत असतो? आपण ज्याचं स्मरण करतो आपण तसे होत असतो. काय तुका म्हणे आळी जीवा नूरेची वेगळी. एक आळी असते, आळी. ती आळी आपलं आळी पण विसरून ती ते काय म्हणतात त्याला भिंगुरटी होते. कशामुळे होते? तिनं एका भिंगुरटीचं ध्यान केलेलं असतं, स्मरण केलेलं असतं. म्हणून मग संसाराचं स्मरण का करायचं नाही आपण? कारण आहे त्याचं. संसार कसा आहे? संसार दुःख मूळ चौघडे विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. संसार कसा आहे? दुःख रूप आहे. आणि दुःखाचं जर स्मरण केलं, ज्या गोष्टीचं आपण जसं स्मरण करतो ना आपण तसे बनत असतो. आपण जर चांगल्या गोष्टीचं स्मरण केलं तर आपण स्मरणाचे जाऊ द्या, आपलं काय होतं, आपले जे आदर्श जसे असतात ना आपण तसं बनायला प्रयत्न करतो. बरोबर आहे का नाही? आपल्या समोर जसं चित्र असतं तसं आपलं चरित्र घडत असतं. आपल्या समोर जर आपल्या डोक्यात जर संसार असेल आणि तो संसार कसा आहे? ठाऊकची आहे. संसार दुःखाचा चित्तशील. संसार कसा आहे? दुःख रूप आहे. आणि त्या दुःख रूप जर संसाराचं आपण जर स्मरण केलं तर आपल्याला काय दुःखच प्राप्त होईल. आपण जर किराणा दुकानामध्ये गेलो तर आपल्याला दुकानातल्या काहीतरी डाळ गोळ साखर तेल वगैरे हेच भेटतील ना. जर आपण एखाद्या हार्डवेअरच्या दुकानामध्ये गेलो तर आपल्याला तिथे काय भेटेल? तिथे भेटेल का गुळ साखर? नाही भेटणार. तसं या संसाराचं जर स्मरण केलं, या संसारामध्ये केवळ दुःख आहे महाराज. आणि त्याचं जर स्मरण केलं तर आपल्याला दुःखच प्राप्त होईल. पण परमात्मा कसं आहे? सच्चिदानंद स्वरूप आहे किंवा सर्व सुखाचे आगम, सर्व सुखरूप आहे. सा तुझा कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारिका. तो परमात्म्याच्या ठिकाणी ओत पोत काय भरलेले? सुख, आनंद, सुख, शांती, समाधान आहे. आणि संसारामध्ये ओत पोत काय भरलेले? दुःख, पीडा, समस्या, तक्रारी, हे सगळं संसारामध्ये. म्हणून आपण जर परमात्म्याचं जर स्मरण केलं तर आपल्याला काय प्राप्त होईल? सुख प्राप्त होईल. आणि जर परमात्म्याचं स्मरण करून मगच या भवबंधनातून आपण पार पडणार. पण मग ते करत असताना आपण काय करायला पाहिजे? ते काय, ते कसं केलं पाहिजे हे महाराज दुसऱ्या चरणात सांगतात. आणि तिसऱ्या चरणात महाराज सांगतात की येते सरे शुद्ध साचे. येथे शरीर शुद्ध साचे अंतरीचे बीजते. येतं कशाने सगळं सरणार आहे?
तर शुद्धता पाहिजे. अंतरीचे बीज ते किंवा शुद्ध फळा बीजा कोटी फळे रसाळ शुद्ध पाहिजे, बीज शुद्ध पाहिजे, तर हे सगळं शुद्ध होणार आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि असं जर शुद्धतेनं आपण जर भगवंताचं स्मरण केलं तर काय होईल? तर भगवंताची प्राप्ती आपल्याला होईल. कशी होईल? जर आपण एखाद्याचं स्मरण केलं 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 तर कसं होईल? मी तुम्हाला मागाशीच उदाहरण सांगितलं, ते तुका म्हणे आळीचं उदाहरण सांगितलं. ती भुंगुरटी असते, ती काय करते, एका आळीला आणते ना आपल्या जाळ्यामध्ये, तिच्या त्या घरामध्ये ठेवते आणि तिला अशा ते टोचा मारते. ती टोचा मारते, त्यामुळे काय होतं, ती जी आळी असते ना तिला खूप भीती वाटते. आणि भीती वाटल्यामुळे काय होतं, तिला असं वाटतं की ती भुरकुटी कुठून तरी येईल आणि आपल्याला टोचा मारेल. याचं इतकं तिला भीती वाटत असते. कसं आपल्याला दोन कारणामुळे माणसाला एखाद्या वस्तूची व्यक्तीची आठवण येत असते. एक तर त्या व्यक्तीविषयी अतिशय प्रेम असलं तर आठवण येते, आणि एखाद्या व्यक्तीचा खूप जर द्वेष असेल तर एक आठवण येत असते. त्या आळीला जे स्मरण होत असतं, आठवण येत असते, ती आळीला ती भुरकुटीहून मारत असते. म्हणून ती इतकं स्मरण करते, आता येईल ती मला मारेल, आता येईल, मारेल मारेल मारेल, इतकं विचार करून करून त्या आळीलाच पंख फुटत ती उडून जाते. कशामुळे झालं? ती आळी राहिली नाही. का नाही राहिली? तर त्या भुंकुरटीचं तिनं काय केलं? स्मरण केलं. तसं आपणही परमात्म्याचं जर चिंतन केलं, शुद्धतेने केलं, तर काय होईल? किंवा गोविंद गोविंद छंद जर लागला ना आपल्याला देवाच्या स्मरणाचा, तर काय होईल? मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. देवामध्ये त्याच्यामध्ये भेदच राहत नाही. कसा भेद राहत नाही? अहो कसा जर राहत नाही तुम्हाला कळणारच नाही. देवते संत निमित्तच्या प्रतिमा, निमित्त सुद्धा राहत नाही. कसं होऊन जातं त्यांच्यात? आणि जो भगवंताचं स्मरण करतो त्याच्यामध्ये आणि भगवंतामध्ये कसं होतं, किती साम्य होतं, किती एकरूप होतात, हे महाराज अभंगाच्या शेवटच्या पडता जळी ते होय. जसं एक पाणी आणि पाण्यामध्ये मीठ टाकल्यानंतर, इकडे लक्ष द्या, पाण्यामध्ये जर मीठ टाकलं, मीठ टाकायचं पाण्यामध्ये आणि अर्ध्या तासाने परत ते मीठ पाण्यातून काढून घ्यायचं. काय करायचं? मिठातून पाण्यातून ते मीठ परत काय करायचं? अर्ध्या तासाने काढून घ्यायचं. घेता येईल का काढून? घेता येईल का? का? काय होईल? त्या पाण्यामध्ये ते मीठ विरघळून जाईल. ते जसं होणार नाही तसं भगवंताचं जो स्मरण करतो तो भगवंतापासून वेगळा राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल मोहे सारिता निराळे लवण मिळविता जळे. लवण जळे मिळविता ते वेगळं राहणार नाही. कशामुळे? तसं आपण जर भगवंताचं स्मरण केलं तर भगवंतामध्ये आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद राहणार नाही. कसं होईल? एक जणांनी मिठाची हत्तीन केली. काय केली? मिठाची हत्तीन केली. आणि हत्तीन आता कसं आहे, आता मिठाचीच होती. आता मीठ कुठं पण पडलेलं असतं, त्याची हाती कुठून पण पडली, पण सप्ता होता. मग सप्त्यामध्ये मस्त तिला असं थोडं जे कमान असते तिथं ठेवायची होती. मग एक जणाने काय केला, घेऊन गेला कुठं? आता हत्तीला धुवायचं म्हटल्यावर मग काय बादलीत धुवावं लागेल.
नाही, समुद्रात घेऊन गेला. कोणाला धुवायला? हत्तीला. कशाच्या? आणि गेला मस्त अशी समुद्रामध्ये पाण्यात घातली आणि अशी मस्त हत्ती धुतली. हत्तीला इतकं धुतलं 2-3 तासांनी मग हत्ती धुवून झाल्यावर घेऊन आला. होईल का असं? नाही. नीट पाण्यामध्ये काय होईल ते विरघळून जाईल. तसं आपण भगवंताचं स्मरण करून करून काय होईल? भगवत प्राप्ती होईल. भगवत प्राप्ती होईल म्हणजे नेमकं काय होईल? तर परम सुखाची प्राप्ती होईल, आनंदाची प्राप्ती होईल. आपल्या जीवनामध्ये ओत पोत आनंद भरला जाईल. आनंद वाचून आपल्या जीवनामध्ये काही शिल्लक राहणार नाही. पण कशासाठी कशामुळे होईल या सगळ्या गोष्टी? भगवंताचं स्मरण केल्यानंतर. कुठल्या भगवंताचं स्मरण करायचं? कुठल्या करायचं माहितीये तुम्हाला? त्या ज्याचं स्मरण करायचंय त्याचं एकदा आपण भजन करू आणि राहिलेले 10-5 मिनिटात आपली सेवा संपवून टाकू. मस्त सगळ्यांनी गप्पा मारल्या, कुणी लक्ष दिलं, कोणाला काय टेन्शन आहे का? आता मस्त 1-2 मिनिट फक्त देवाचं सगळ्यांनी वर हात करायचं, मस्त पैकी असं भजन करायचं. विठोबा कुमार जेव्हा आपण भगवंताचं स्मरण करतो ना तेव्हा आपल्याला भगवंताच्या सारखं आपण होऊन जातो. भगवंताचं एकदा का आपल्याला फक्त भगवंताचा छंद लागण्याची गरज. संसाराचा छंद गेला की भगवंताचा छंद आपोआप लागतो आपल्याला. बरीच उदाहरणं सांगता येतील. तुम्हाला एक छोटस उदाहरण सांगतो. तामिळनाडूमध्ये धनुर्दास नावाचे पहिलवान होते. कोण होता? पहिलवान होता. आणि त्या धनुर्दास इतका मोठा पैलवान होता की त्या काळामध्ये त्याला कोणी तोडीच नव्हतं. त्याच्या बरोबरीचा पैलवानच नव्हता. मग तो धनुर्दास काय करायचा? त्याचा खूप नावलौकिक होता. पण त्याला एका वेश्येची संगत लागली. आणि ती त्याला इतकी आवडायची की तिच्याबरोबर तिने लग्न केलं, संसार केला. तो इतका तिच्यामध्ये असा मुक्त झाला की काय विचारायचंच नाही. ती 24 तास त्याच्या समोरच पाहिजे असायची. समजा ती दोघं असं रस्त्याने चालली ना, आता समजा 2 माणसं जर असे रस्त्याने चालले तर काय करते? समोर बघून जातील ना. तो तसा जात नव्हता. ती अशी चालली का तो असं बघत जायचं. इतका तो असा मोहित झाला होता. एक दिवशी काय झालं, हे दोघे असेच चालले होते रस्त्याने. याने अशी तिच्यावर छत्री धरले ना, असा उलटा तो चालायला लागला. उलटा चालण्याचा अभ्यास केल्यावर चालू शकतो माणूस. चालत असताना हे एकदा काय झालं, रामानुजाचार्यांनी पाहिलं. आणि रामानुजाचार्यांनी पाहिलं संतांचं अंतःकरण असतं. बुडता हे जन येतो कळवळा म्हणून या. रामानुजाचार्यांना त्याची दया आली आणि काय हा माणूस आहे. त्यांनी संध्याकाळच्या वेळी शिष्यांना त्याच्या घरी पाठवलं. आणि घरी पाठवल्यानंतर त्या धनुर्दासला बोलवून घेतलं. आणि बोलवून घेतल्यानंतर त्या धनुर्दासला विचारलं, काय म्हणे धनुर्दास, एवढा मोठा तू पैलवान आणि एवढा असं वेड्यासारखं वागणं बरोबर आहे का? ते म्हणला, काय झालं मला? अरे म्हणे एवढं हे कुठं असतं का? ती चालली तर तू त्याच्याकडे बघत चालतो, एवढं तुला विरह सहन होत नाही? तो म्हणे, नाही महाराज, म्हणे मला त्याच्या रूपाची इतकी आसक्ती आहे म्हणे की मी ते विसरू शकत नाही. मला अतिशय आसक्त आहे म्हणे. मला त्याच्यापासून
जमतच नाही. ते म्हणे तुला एवढं रूप आवडतं? हो म्हणे मला एवढं रूप आवडतं. मग म्हणे तुला त्याच्यापेक्षा जर आणखी सुंदर रूप दिलं तर? ते म्हणला हे सोडून देतो. कसं असतं माणसं तुम्हाला सांगतो, उत्कृष्ट विषय प्राप्त झाला की निकृष्ट विषयाची आपोआप त्या माणसाकडून घडत असत. एखादा उदाहरण तुम्हाला सांगतो मी, एखाद्याला 10 रुपये भेटले, 10 रुपये भेटल्यानंतर परत एक जणाला 100 रुपये भेटले. मग 100 रुपये भेटल्यानंतर तो 10 रुपयाचं हे करेल का? त्याला सांगितले तू 100 रुपये घेण्यातर 10 रुपये घे. मग तो 10 रुपये घेईल की 100 रुपये घेईल? 100 घेईल का? कारण त्याला उत्कृष्ट विषय प्राप्त झाला. कुठल्याही व्यवहारामध्ये, कुठल्याही संसारिक व्यावहारिक माणसाला उत्कृष्ट विषय प्राप्त झाला की निकृष्ट विषयाचा तो स्वाभाविकपणे त्याग करत असतो. मग रामानुजाचार्यांनी त्याला सांगितलं एक काम कर म्हणे, तू काय संध्याकाळच्या वेळेस तू आरतीला ये. तो म्हटला ठीक आहे. आणि तुला अरे ही काय म्हणे, याच्यापेक्षा सुंदर तुला रूप दाखवतो. त्याला वाटलं आणखी कोणतं आहे का विशेष? तो म्हटला ठीक आहे येतो. आरतीला आला आणि आरतीला आल्यानंतर रामानुजाचार्यांनी भगवान परमात्म्याला प्रार्थना केली की भगवंता हा जीव आहे, याच्यावर माझी काही असेल म्हणा, माझ्या मनामध्ये आल्याचा उद्धार व्हावा. तुम्हाला एकच प्रार्थना आहे, तुम्ही त्याला असं रूप दाखवा, असं रूप दाखवा की त्याला या संसारातलं जे रूप आहे त्याचा वीट आला पाहिजे. मग तो धनुर्दास आरतीला आला आणि आरती करत असताना त्याला भगवंताचं इतकं दिव्य, किती परमात्मा किती सुंदर आहे काय, राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. त्या परमात्म्याला असं लावण्य रूप परमात्म्याचं पाहिलं आणि तो धनुर्दास या बाईचं काही रूप विसरून गेला आणि तो परमात्मा इतका लुप्त झाला. परत त्यांनी सगळं घर दार सोडून रामानुजाचार्याचा शिष्य झाला आणि भगवंताची सेवा केली. कशामुळे झालं हे सगळं? भगवंताचा त्याला रूपाचा छंद लागला. भगवंताचा इतका छंद लागला की त्यांनी सगळ्या गोष्टीचा त्याग करून परत आयुष्यभर त्यांनी भगवंताची सेवा केली. हे सगळं झालं कशामुळे? त्याला भगवंताचा त्यांनी छंद लावून घेतला आणि भगवंताचा त्याला छंद लागला. तसा छंद आपल्यालाही लागावा. एकदा का फक्त एकदा कसे, एकदा लागेपर्यंत अवकाश आहे. परत त्याला म्हणलं ना तू हे सोडून दे, त्याच्या बापाच्या मी जमत नाही. तो सोडून तो म्हणतोय मी मरण पत्करेन, पण आता हे नाही सोडणार. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग तो असायला कुठं असेल, फक्त देवाच्या मनामध्ये छंद लागायला पाहिजे. आणि असा मनामध्ये छंद कोणाला लागला? ज्यांना लागला असे सावता महाराज. सावता महाराजांनी काय सगळं सोडून हे नाही केलं. मग त्यांच्या मनाने परमात्म्याचा छंद घेतला होता. परमात्म्याचं मनामध्ये स्मरण करत होते. शरीराने क्रिया भिन्न कुठलीही करत असतील, पण मनामध्ये स्मरण कोणाचं होतं? परमात्म्याचं होतं. त्याचा परिणाम असा झाला, परमात्म्याचं स्मरण असल्यामुळं तुम्हाला माहिती आहे आता सगळ्या दिंड्या कुठे गेल्या, आपण सुद्धा कुठे गेलो? पंढरपूरला. पण आता पंढरपूर सोडून परमात्मा कुठे जातो माहिती आहे तुम्हाला? आरणला. का जातो? ते वारीला ते म्हणून? बिलकुल नाही. मग त्यांनी मनाने परमात्म्याचं स्मरण केलं, मनाने परमात्म्याची सेवा केली, परमात्म्याचा छंद लावून घेतला आणि म्हणून परमात्मा त्याच्याकडे जातो. तर जसा नाम सावता महाराजांना लागला, नामदेव महाराजांना लागला, तसा छंद परमात्म्याचं स्मरण आपल्यालाही हो. आपल्याही मनाला परमात्म्याचं स्मरण होत राहो, परमात्म्याचा छंद लागो, अशी सद्भावना व्यक्त करतो आणि मी माझे झालेले वाणी पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणले ते 9 वाजता सोडायचं. बरोबर 9 वाजता झाले होते. ते मी बघितलं तेव्हा 9 वाजले होते. तुमच्या दाखव तेव्हा 1 मिनिट जास्त झालं. झालेली सेवा सावता महाराजांच्या, नामदेवरायांच्या, तुम्हा सर्व सज्जनांच्या, श्रोत्यांच्या चरणी समर्पित करून वाणीला इथंच पूर्ण विराम देतो. चालते विठ्ठल.